हरिः ओम् श्रीहरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं पुंसां महापातकनाशनम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्वेदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकि मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही रामायणांतुले अयोध्याखंडाचे 47 सर्गांतसची रामाले मक्षी चमकलेले पौरजन रात्री राम खई निदता तमसा नदी तीरारी थई त्यांनी निदताची सकाळ म्हणतन रामो सुमंत्राक ब्राह्मी मुहूर्तांतोची उठानो नित्याहनिक कोरनो सुमंत्राले सांगता आम्ही जलतीतले व घ्यांग दुखून वच्या नानातले मिगिल उठू हन्नी रन्ना येऊन दुःख भोगताची मिगिले प्रजावर्गान मिगिल कतिर दुःख भोगचे पोळच्या मेजान जायना तश्चावनो आम्ही हंग दुखून मग्गी वच्चे गाडी हाडी म्हणता तो रथू घेऊन येता जाल्यार राम सांगता रथू एक दिक्कान वर मागीर गुंडान आम्ही अनेक दिक्कान वचा म्हूण म्हणटा ते रथाचे गाडी चक्र पळयतना तांकां चिके हेकड चमकल की रामू तेकड चमकल की म्हूण गोंदळलो मागीर त्यांनी अयोध्ये वच्चो काजत नव तशीची राम वचून जाल्ले फाल्ली जाल्ले पुरायजन उठायलीची जाल्यार राम ना थंय भारी दुःख जाता तांकां कसो करचें म्हूण कळना त्या वेळार दुख्खान दुख्खीत जाल्यार कितलें म्हळ्यार खंय सोदिल्यार राम तांकां दिसना तशी ताचे खातीर म्हणचे देव जाय जाल्यार न्हीद सोडका जाता जडत्व सोडका जाता म्हूण सांगून केन्नाय तशीची तमसी गूण सोडलेले सात्विकांक देवाक मेळूं जाता शिवाय तामसी गुणाची अंगांतू असल्यार देवाले वचा वाट दूर जाता पळय हें हांगा कळ्ळी पळय निद्दे बुड्डील देखून तांकां दिसता यो कस खातीर आमी न्हिदलींची हें वायट न्हीद आमकां रामाले दुखून दूर केलें न्हय तांणी राम चमकल न्हय आमी खंय वचचें आमगेले निद्देक धिक्कार असो म्हणटा दिगस्तु खलु निद्रांतां याप हरतचेतसः हे निद्दे निमते आमी बुद्धी कळून घेतली न्हय आनी रामा आमी केन्ना पळोवचें खंय चमकलो आमकां सोण कशी चमकल तो आमी आयल्यांचे तागेले मागशें म्हूण गोत्तस आमकां सोण रान्ना चमकल न्हय आनी आमी तसले अयोध्ये वचचें ना हांगाच बसचें उपास करचे जेवो हांगा भोंवचें आमगेले देह मरण पावत हांगा आसचें ना नातलरी राम खंयची दिक्कान चमकला थंय चमकून वचचें रामान ना नशी आमी कशी वंचे म्हूण सांगून म्हणटाचे कडेन ओट्टूचे अग्नी प्रवेश कोरया म्हूण सांगून तांकां दिसता कसं की रिती दुःख दाखयत रसाची वांची आशी रामा सोण कोणाकय ना जाल्यार रथाचे चक्रा गुर्तो पळोवन एक मार्गार वताचे कितले की दूर वता रथा चक्राचे गुर्तू ना जाता पळय आनी खंय वच्चें म्हूण दिसता रथस्य मार्गान आशेन न्यवर्तंत मनस्विनः तांकां रथा मार्गू दिसना नातिल तेन्ना खंय वच्चें कसं करचें म्हूण कळना किमिदम किम करिष्यामो आमी कसं करचें विधी आमकां इतले एक चोदन करतरस न्हय कसं करचें म्हूण आयलींची एक पंत जीवकाण घेवचें म्हूण लेखलें एक पंत अशें करुया म्हूण लेखलें एक पंत अशें करुया म्हूण लेखलें एक पंत रामान वच्चें वाटेर वचा म्हूण लेखलें हांगा अशी रानांतू भोंवया म्हूण लेखलें कसं केलें समज जावन कसले मार्गू तांकां दिसना देवाल प्रेरणा रामाल प्रेरणा अयोध्येक वचा म्हूण तांकां दिसता मनांत दुःख भरून घेवन अयोध्ये येवन पावल्यांची
तांगेल घरा भितर वचत तांकां मन ना जाल्यार अयोध्या आयल्यांची भारी दुख्ख दिसता तांकां न्ही तांकां दिसता कसलं बा हें रामान नातिल्लें अयोध्येन तूं कशी रपचें म्हणलें दुखार आसत तांणी तांकां मोरया म्हणून दिसता जाल्यार घरा आयलींची तांगेले बायल चेडूबाले सर्व सांगून दोळ्या दुखून उद्दा ते मयले खंयची पौरांक सगळे अयोध्या नगरांत कोणाकय उत्साह ना कोणाकय संतोष ना खंयचे वर्तक व्यापार करूं बाई सरनीची घर कडेन रांदप करनी म्हूण येता तशी घरघरांत दुख्खची तांतूय बायल मनशे सांगताच की वोपास येयले बामणांक उद्देश करून रामा घेवना नशी तुमी वोपास येयलीत न्हय तुमकां घरा निमती कसं जेवचें आसा आमगेले निमती तुमकां कसं जेवचें आसा इतलें दुड्ड करून घालून न्हय कसं प्रयोजन चेडवाल निमती कसं प्रयोजन चूक भोग सकट तुमी आमकां दिला आजीन कसं प्रयोजन आमकां रामना नशी हे प्रिय आमकां नाक्काची नाक्का मागीर म्हणटा की न्ही एक सत्पुरुषो लोके लक्ष्मणा सहसीतया पळय सगळे लोकांतू अदृष्टवंतू सत्पुरुष म्हळ्यार एकलो एक लक्ष्मण इतक म्हळ्यार ताका रामाला न्ही सीतेल सेव करचें मेळ्ळें तो चमकल न्हू तांगेल वटू आमी कसले पुण्य करनी तशी पुण्य केलें जाल्यार आमकांय रामाल वटू वचचें योगच तशिलें तुमी पळय वोपास आयलींची कसलें पुण्य ना दिसता तुमकां तशें तुमी वोपास येवका पळय रामान नातिल नगरीन तूं राबची म्हळ्यार कोण पापिश्ट जन की तांणी मांत्र राबुका आमी तशें कसलें पुण्य केल्ला हांवें म्हूण पळया आमी वच्चा खंय राम सोदून वच्चा जैत बाय आमी रामाला आश्रयांतू संतोषार आसताची त्या म्हळ्यार सहिनातो जनस्यास्य स गती स परायणम पळय कितले चंद उत्तर वैनम्या परमात्मुची सर्वजना रक्षकू सर्वजनाक अंतिम गती तोची सर्वजनाक मुख्य आश्रयी परमात्मुची ते अनक्षरस्थ की तांणी चांग शिकिली धर्मज्ञ स्त्रियू की तांणी सांगतात तांणी वयम परिचरिष्याम सीताम युयम तू राघवम तुमी रामाल सेव करायचे आमी सीतेले सेव करताचे हांगा राबचे नाका आमी वचा थंय चमकल म्हण जाल्यार आमगेल पुरे योगक्षेम रामू आनी सीता पळयताची हे नगरांत राबल्यार आमगेले मन पाड जातले नाक्काचे नाका कैकेयीन राज्यभार करचें म्हळ्यार धर्माक अतीत राज्यभार करचें तिणें इत्याक म्हळ्यार ती गेले आशी धर्माक अतीत जावन नाशिल्लें म्हालगड जावन नाशिल्लें रामान राज्यभार कोरक आशिल्लें कशी तिणें ती गेले पुताक राज्यभार जावका राज्याभिषेक कोरका म्हूण कशी म्हणली तिणें केवल हांगाचे अयोध्या नगरा संपत्ता खातीर न्हय म्हणटना कुलकळंकिनी जावन आशिल्ली कैकेयी आमकां कशी आश्रय दितली ती गेल्या द्राक आमी घरांतूल कामाचे जावन कुली करतल जन अशी आसुका जाता नक्काची नाका आनी कसं न्ही म्हळ्यार आनी पुराय जनाल मध्ये बाबावाल मध्ये गलाड सुरू जाता बामण बायलाल मध्ये गलाड सुरू जाता इत्याक म्हळ्यार अशीच न्हय रायान केलेले येता राजा तथा प्रजा म्हणल्या म्हणके आमगेले घरांत पुरे असले पुरे जेवचे म्हण जाल्यार आमी हांगा राबचे नाका आमी वचा म्हूण तांणी सांगतरसची सगळे अयोध्या शून्य जाला कसले शब्दू ना म्हणत खंयची घरा मरण जातना घर कशी शून्य आसता पळय तशी सगळे अयोध्या नगरी स्तब्ध जाला रामू सीधा प्रयाण केला ते दुसचे वता मुखार वता कोसल देशाचे गडी पावतना पांदली जाले थंय दुखून मुखार वतरस कोसल देशांत यो पुरे विशय कोळ न्हू थंय घरघरांतू उलयतरसच कैकेयीक धिक्कार असो रामाल तसल चेल्ल्याक मनम आसा पेटयल की तो दशरथ रायो कसल नमुनेचे तो आमगेले कोसल नंदन तो कौसल्येलो पूतू कौसल्यक आनंद दितलो तसल रामाक वनम आसा पेटयल कई ती कैकेयी क्रूर कर्मी न्ही मे धर्मनियम अतिक्रमण करतर असती संवेतीने अशें पुरे करचें रामाल तसले राजकुमाराक निर्दयेन रान्ना पेटयली म्हूण जाल्यार तिगेले मन कितलें क्रूर आसच्या पुरो जनक नंदिनी सीतेक
कितले सूख अनभई सुख आशिल्ली तिणें वारडीक जावन चमकली म्हूण म्हणटनी आत्तीन वनवासा वचुका जल्नमे हिगेल निमती दुःख नाही मे ते वनवासान तू आनी अयो दशरथ लायक राय म्हणले लिखिलामी तक प्रीती ममकार म्हळ्यार कसं म्हणून गोतना मोगा पुत्ताक ताण तिरस्कार करनिमे परित्याग करनिमे म्हणून अशी पळय जनान उरलोचे ऐकून रामू कोसल देशा दुखून मुखार वता मागीर एक वेदश्रुती म्हळ्यार न्हंय मेळटा ताका थंय दुखून मुखार वतना अगस्त्य मुनिले आश्रमा दिक्कान वतरस थंय मुखार वचून गोमती न्हंय मेळ्ळी गोमती न्हंय दांटून जेतरी सेंदिका न्हंय थंय दुखून मुखारी वतरस वतना सगळेची त्या इक्ष्वाकू वंशा रायांक गेलेची सकडी देश मेळटरस तो दाखयता सीतेक इक्ष्वाकूक म्हणून म्हळ्यार तागेलो आनो मनूल पूत इक्ष्वाकू ताका समृद्ध जावन आशिल्ले भूमी दिलेले दाखयतरस उत्तर कोसल देशाचे राय ते इक्ष्वाकू वंशाचे बरलेले देशाचे पुरेजन तांकां कपकाणीक दिवन तांगेले देशाचे जलिलींची तशी कडी म्हणटन सुमंत्रा लागीं उलयत रस्तो आनी सांगता सुमंत्रा लागीं आनी केदन हांव वापस येतकी अयोध्येक न्हय सुमंता आमगेलो आनम्मा लोटू केदन राबतकी हांव सरयू न्हंयचे तिरारी आसूं काय म्हूण म्हाका आश आशिल्लें जाल्यार आतां हांव खंय येवन पावलें पळय कसलेक मिगेले योगू तशी हांव आनी वापस केन्ना सरयू न्हंयची तिरारी येता म्हूण सांगून तो सुमंता लागीं उलयतरस उत्तर कोसला देश दांटून दक्षिण कोसला चमकलो थंय दुखून दक्षिण कोसलाचे देशाचे गडी प्रदेशा येतरी अयोध्ये कಡೆ घून राबून हात जोडसून पांय पडतकय आनी अयोध्येचे अधिदेवी म्हणटात न्हय प्रती एक राज्याक अधिदेवी आसता म्हूण सांगून राज्य राखतली तिका पांय पडता आनी तिगे लागीं आपण निमगेत की हांव रानाक वचून वनवास करून येता देवी म्हाका अनुज्ञा दी तूं मात्र न्ही अयोध्येचे दिक्काचे अभिमानी देवते लागीं हांव आज्ञा घेता वनवास जाल्ले म्हणजे तरी पितृ ऋणा दुखून मुक्त जाल्लो हांव त्या वेळार वापस हांव येवन अण्णा अम्मा मेळटना तुमकां वापस संदर्शन करता म्हूण सांगता आनी कितले की ते देशात जन रामा पळोवचे तरसाची तांकां पुराय रामू सांगतरस मेगेल विशयांत मस्त आदर दाखयल तुमी मस्त मेगेल ओटू म्हाका मस्त प्रिती दाखयली आनी मेगेल खातीर दुख्ख भोगू नकाची तुमगेले गांवां वच्याची हांवय मेगेल कसं की एक पितृवाक्य परिपालने खातीर रानां वचुका जाता म्हूण जाल्यार ते उत्तर कोसला दक्षिण कोसला देशाचे ताका कशे अयोध्यावासी जन तमसा नदी तिरार येयली की तशी राम खंयची देशा दुखून वता थंयचे देशाचे ओ राम येयलो तागेलो अण्णान ताका वनवासा पेटयला की अशें करचें ताका पळोवचे खातीर धांवन येवन तागेलो म्हाका खंय थंय सोण येतरस तांकां पुरय तो आनी वचत तुमी आनी हांव मन प्रवेश करचें म्हूण सांगून सांगता तांणी पुरय बेजारार थंय गुंप करून राबल्यांची थंय दुखून तो सीदा मुखार वता रामू ताका विंगड देश मेळटा कोसलाचे म्हळ्यार देश म्हळ्यार कोसल देशाचे विंगड राज्य ग्राम सकड मेळटरस थंय दुखून मुखारी वता थंय सामंत तांगेलेची इक्ष्वाकू रायांगेल सामंत देश पुरे मेळटरस त्या सामंत देशाचे जन राम येयलो आमगेल राम येयलो म्हूण तागेल म्हाका येताची प्रती जनांक तांगेल देशा गड जेतना न्ही तुमी घेवन वचाची म्हूण सांगून पेटयतरस रामू मुखार वता ताका थंय त्रिपदगा म्हूण म्हळ्यार स्वर्ग मर्त्य पाताळ तिनी कडेन वचे तसले गंगा न्हंय मेळटरच ताका हे गंगा न्हंयचे विशय ताका विश्वामित्रान सुरवेक सांगिलस तसले मंगळकर जावन आशिल्ली ती गंगा न्हंय ते सर्व गंगा न्हंयचे तिरारी देव गंधर्व किन्नर पुरय विहार करता म्हूण म्हणटाचे न्हंयचे दोनूय बदी न्हंय मस्त देवतेंगेले थंय वास म्हळ्यार तांणी थंय विहार करच्यो जाग आस जाय जाल्यार तितले उद्यान मेळटरच ताका देवते खातीर आकाशांतूय गंगा न्हंय आस तशी मागीर केलव कडेन न्हंय उग्र जावन दिसतरच रामाक केलव कडेन भोवरी फेण येवन भारी
सुंदर जावन दिसतरस काही ಕೆಲವು ಕಡೆ दोन्ही तिन्ही प्रवाह ಒಟ್ಟು ಮೇಳ್ನು स्त्रियाल फांतीशी कचित वेणी कृत जलाम तशी गंगा नाही दिसतरच तका त्या गंगा नाईंचे एक छंद वर्णने वाल्मिकी ऋषीने केला विष्णुपादोच्युताम दिव्यम अपापाम पापनाशिनीम हक्का विष्णुपादोदक म्हणून म्हणताची विष्णुपादादकुनु आईली दिव्य जामनशील पापरहित जामनशिली गंगा नाही म्हणून वामन अवतार घेऊन महाविष्णूने तना त्रिविक्रम जाऊन वाढताना तगेले उंगुष्टे बोट उजवे पय्या उंगुष्टे बोट ब्रह्मांड कवाट म्हळ्यार ब्रह्मांड कवचाक लागले ते कटाह भेतले तंतु दुखून देवगंगान देवनु ती भुंयचेरी आयली ही पुरे काण्या मी पळयताच पळय म्हणटना हरिपादोदक जल म्हणचे तिका तशी ते जाय जाल्यार तितली चंदी न्हंय ती सर्व त्या जलचर पुरे ती गेल्या देहांत वास जावनच तसले ती तो सुमंत्राले सांगता आनी आमी हांगा चंगा आयचे दिसा राबताची तशें हे लायक एक व्हड एक वृक्ष दिसतरस पळय हांगा हे वृक्षा पंदाक आयचे रात्री काडया आमी म्हूण सांगून ते एक थंय एक द्रक्ष्याम सरिताम श्रेष्ठाम तो सांगतरस इंगुदी वृक्ष म्हळ्यार इंगू बीज आनी तांतूं जाता म्हळ्यार गारे गिड म्हणून कन्नडान सांगता ताका ते इंगुदी वृक्ष व्हड वृक्ष ते ताजी पंदाक सावटस सकडस थंयची राबोया म्हूण म्हणलें आयची रात्री हांगा काडया म्हूण त्या वेळाक थंय सुमंत्रू जायत म्हणटा रतार दुखून देवन त्या गोड्यांक पुरे उदक आनी दिवन तांकां चरू सोडता तण खावच्याक आनी रामाला येवन बसता थंयची श्रृंगवेरपुरा म्हूण लागीं एक आसा श्रृंगवेरपुरा थंय निषाद जातीचो रायू गुह म्हूण म्हणलेलो तो चतुरंग बलसूचो रायू म्हूण म्हणलें तो गुहराज रायू तो निषाद जातीचो तो भारी प्रसिद्ध तशें केल्या कडेन सांगताची गुहा म्हळ्यार कुमारस्वामीला अवतार तो म्हणून स्कंदावतारू म्हणून म्हणटा जेवो ताका कळ्ळें रामू आमगेले देशाक आयलो म्हूण म्हणटना तागेले वृद्ध मंत्री तागेले परिवार जन तागेले बंधू मित्र पुराय जनांक घेवन तो येता राम लक्ष्मणा लागीं उलोवच्याक म्हूण येता थंय येवन दूर दुखून तांकां पळयता तेदना रामू दूर दुखून रब्बून पळयतले रायाला येत रामू आनी ते गुहाक आलिंगन करतकय रामान आलिंगन केल्लीची गुह रडतकय रामा अयोध्ये कशकी यमई तुगेले राज्य म्हणल्याक येता अयोध्या ततेयम ते राम किम करवाणी ते तुगेल कते राम कसं कोरका म्हूण सांग हे देश तुगेलेच म्हणल्याक म्हूण म्हणटरस तुगेल तसल अतिथी मेगेल घरा बागला येवका जाल्यार मेगेल पुण्य केद्दी म्हूण सांगून सांगता आनी म्हणटरस कय हें हांव तुका पुराय समर्पण करता तुगेले राज्य म्हूण लेकून तूं हांगा राब हांव मी पुराय तुगेले सेवक तूची आमगेले रायू मेगेले राज्य तूंची राज्यम प्रसादीनहा मेगेल राज्य तूंची आळसुका न्ही म्हूण म्हणटा मागीर तुका तुगेले ओटो लक्ष्मणाक सीतेक तुगेले हें रथा सारथी सुमंत्राक तुगेले घोड्याक जय जयल पुराय आहाराम सिद्ध केला पुराय सिद्ध केला यो म्हूण म्हणटा आतां आमकां दिसचें पुरो गुह हीन जातीचो निषाद जातीचो ताका कुल गोत्र कसं न्ही तागेले उठ रामाल स्नेह कशी परमात्मा आमी तेदन एक समाधान सांगताच कसं परमात्मा खंयची जातीचे दोश न्ही हें म्हणना भक्ती खंय आस थंय परमात्मा येता म्हूण तशी जाल्यार ताजी पशी चड कसल विशय म्हूण म्हळ्यार परमात्मान सांगूस उत्सिदेयुरी मे लोकाः न कुर्याम कर्मचेदहम म्हळ्यार लोकांक धर्मशिक्षण करचे खातीर हांव धर्माचे आचरण करतरस हांव कशी यद्दिदाचरती श्रेष्ठ म्हूण म्हणला कशी रायू जलोल आचरण करता तशीच ताका पळोवन घेवन वरलेले जेन्ना आचरण करताची म्हूण तसल्यार रामाल आनी गुहाल संबंद कसो न्ही दोनी तो हीन जातीचो राम क्षत्रिय कुलाचो म्हूण म्हणल्यार सांगताची कसो न्ही म्हूण म्हळ्यार निषाद म्हळ्यार हीन जातीचें म्हूण लेखच्या ना क्षत्रियलांतू एक ಒಳ ಪಂಗಡ ಇತ್ಯಕ ಮಳರಿ ಅಂತು ಭಾಗವತಾಂತು ಪ್ರತುಚಕ್ರವರ್ತಿಲೆ ಆನು ವೇನರಾಜು ಕ್ಷತ್ರಿಯು ತಗೆಲ್ ತೋ ಬರೀ ಕ್ರೂರಸ್ತ ತಗೆಲೆ ಶರೀರ
तागेल तो मरतना तागेल शरीर तागेल अम्मान तेल्ला दवरून रक्षण करचें मुखार सून राज्य जाल्ली म्हणटकीर सर्व तागेले मंत्र्यो तांगेले राजगुरून ऋषिमुनीन सांगला बरें तागेले देह मथन करतना सुरवेक आईलो निषाद म्हळ्यार सुरवे आईले शिशु एक चेडूं जाता सुरवे एक शरीर येता ते शरिराक बरी काळो गुड्डो जावन आसता ते तामसी ते भागवता सांगता त्या शरिरांतलो तामस गूण सुरवे आईल भायरी म्हूण त्या वेळाक ते निमगीत म्हाका कसं खातीर तुमी हांगा आपयले म्हूण तेदना ते ऋषी मुनी तांगेलो उद्देश विंगड आसता तांकां एक श्रेश्ठ रायल शरीर जावंक आसता आशिल्लें यो न्ही ताजे खातीर ताका निशद थंय बैस म्हूण सांगताच काय तूं आतां बैस मागीर पळय तशी ताका निशाद म्हूण आपयले म्हूण सांगून तशी तो क्षत्रियांतुलोची एक म्हळ्यार ते वेन चक्रवर्ती वेन क्षत्रियाले देहा दुखून आयलो म्हूण म्हणटाची तशीची निषाद म्हूण म्हळ्यार एक विलोम जाती म्हणून तशी माय निषाद म्हूण म्हळ्यार एक क्षत्रिय जातींतली एक मुख्य म्हूण म्हळ्यार विशयी ना निषाद शब्द एक क्षत्रियांतुले एक व्हडलो पंगड तशें जावन दशरथानची त्या रायाले गुहाल रायाले थंय दुखून दशरथाले मित्रत्व आशिल्लें म्हूण म्हणटाची तशी जावन रामाकय गुहाले उडगास आशिल्ले सकडी म्हूण म्हणटाची आनी तांणी क्षत्रियांतलो व्हडलो पंगड म्हणलें न्हय कशी रायू राज्यांत बैसून आळसीत की तशी तांणी रान्नांतुले ते बेडांक गेले एक जाती वट्टकून तांणी आळसिताची केन्नाय युद्धाक गती आसतना रायू ते बेड सैन्यांकय आपयता म्हूण म्हणटा तशें जावन तांगेलो वट्टू सख्य रायांक पातक न्हय म्हूण आतां रामू सांगतरस रामू तागेल्या गुहा तुवंय पाय्याक कसं न्हेंची वाणनी घालना अशी बरी पाय्यार आयला न्हू आमकां एदूर काणसुचाक तशी आतां त्या मात्र न्ही तुगेले सर्व राज्य इमेगेलेची तूंच इमेगेल राज्याक रायू म्हणून तितले प्रिती तुका दाखयले हांव संतुश्ट जाल्ला म्हणटा आनी तो आलिंगन दिता म्हणटरस तूं संतोशार आसनमे आरोग्यार आसनमे तुगेले बंधू मित्र पुराय तुगेले वट्टू संतोशार आसत नमे तुगेले राज्य धन संपत्तू कोश सर्व कश्यस तशी तो निमगिता गुहाला हे एक कुशल उपचार उतर म्हणीत कोणय आतां आमकां कोणेय मेळ्ळ्यार हासचें हाय जालें बाय वतन बाय जालें सुरवें पळयतना हाय जालें कशें कसले इत्ते घरांत तूं सौख्य निमगूच पुरसत समीत कोणाकय ना जाल्यार निजावन कुशल उपचार खंयकी एक दीस मेळटना येपरे उरलो काम म्हूण सांगून आसा तशी तो राम सांगता हांव वनवासी जाला तपस्वी जाला पितृवचन पालने खातीर धर्मनिश्ठ जाला पळय म्हाका तूं इतलें पुरय अन्न सकडी इतलें सकडी भोजन सिद्ध केलां म्हणटना म्हाका तें पुरय जावका म्हूण ना इतक म्हळ्यार पळय वनवासी जनान हे धर्बेचे एक वस्त्र न्हेसून अजिनधारी जावन आशिल्ले जनान असले सुग्रास भोजन जेवच्या ना वय बे आमी खाली कंदमूल फल खाताची तशें जावन तूं कसल भक्ष भोज्य सकड तयार केला ते आमी जेवनाची तूं कसले बेचार करूनच जाल्यार म्हगेल्या घोड्यांक जाय जाल्ले ग्रास दी ताजेन हांव संतोश पावता इत्याक म्हळ्यार हें घोडे म्हगेल्या नाल प्रितीचे घोडे तांकां उपचार केले म्हूण जाल्यार म्हाका उपचार केल्या वरी म्हूण गुहू तागेले सेवकाल करीन त्या घोड्याचे उपचार पुरय करायसीत खंय आनी रामू सायम संध्याचे उपासन करता आनी ते दुसू लक्ष्मणान हाडलेले ते तीर्थजल म्हळ्यार तेचे आहार सेवन करता न्ही जावन एक धर्म म्हळ्यार तशीची आनू अम्मा आशिल्ले जनांनी गंगी मेळटना गंगेचे उदक पिवन ते दुसरे दिसा तीर्थोपवास म्हणून कोरका म्हूण म्हणटात तशी तस्य भूमौ शयनस्य पादौ प्रक्षाल्य लक्ष्मणः स भार्यस्य ततोभ्येत तस्तो वृक्षमुपाश्रितः त्या वेळार आनी राम न्हिदता म्हणचे पशी फुडें रामाले चरण लक्ष्मण दुत्तकय आनी एक रुखाचे पंदा वचून तो बसतकय हांगा गुहूय तशीची धनुर्धारी जावन राम आनी सीते न्हिदलेले तेन्ना तो रक्षण करून बसतकय लक्ष्मण गुहू
आणि सुमंत्रू तीग जणय बैसून रामाला गुणगान करताची रामू निदला त्या दुसची रात्री जावन गेले भाव मात्र लक्ष्मण तो निधनान अशी रक्षण करता रामाक रक्षण कतीर निधना तो रामान नेलार निदल पळून गुहा भारी बेजार जाता लक्ष्मणाले सांगता लक्ष्मणा तू पुणी हें सुख दिवची तसलं हंतला वयर न्हिद्दें तू आजवेर न्हिद्दें म्हणून सांगतात रक्षणे खातीर रामाले तू कसले आयचे दिसा म्हणटा चिंता करू नका आम्ही करताची तू एक पंत न्हिद्दें म्हण आनी म्हणटा रामाले अशी प्रितीची म्हाका कोण्णय नांची हे जगत्यान तूं जाल्यार आज ही रामान कश्ट भोगचे पडयतना म्हाका पळोवच्या जायना तूं ಸ್ವಲ್ಪ वेळू एक विश्रांती करी हांगा हे सगळे अरण्य मेगेले जाल्लेले देखून हांगाचे मुल्ल मुल्ल म्हाका गोत्तस रामा कसलेच कश्ट येना नशी हांव रक्षण करता म्हूण सांगून तो म्हणटा तेन्ना लक्ष्मण सांगता की तूं रक्षण केलें म्हणले नंतर आमी भिवका म्हणलेले ना जाल्यार म्हाका रामान सीते वटून नेल्यार न्हिदलेले तेन्ना कशी न्हीद येता म्हाका सूख भोगू कशी मन येता तशी आनी रामाक कसले कोणाले निमती भंय आसवे म्हूण म्हळें भंय न्हय म्हाका ताजे खातीर हांव जागरण करून बशिल्लें न्हय रामा एदूर सुचक देवतेन येयल्यार जायना जाल्यार म्हाका हांगा सीते वटो ते दर्बे हांतलारी ते तणा वयर न्हिदलेले रामा पळयतना बेजार जाता ताजे खातीर हांव न्हिदना म्हूण लेखला म्हूण सांगतरस मेगेले दशरथान व्हडी चुकी केली रामा वना पेटोवन थंय कश्यस की आतां आमगेले अरमने कितली सकट रल्लींच की तांची स्त्रियो आतां रोडू पुणीत राणस की ना की तांकां एक दीस जावन गेलो वय बे म्हणटना कसले शब्द ना अशे अरमने निशब्द जाल्ला दिसता मिगेला अम्मा कसं करता की कौसल्य कसं करता की राय कसं करता की वांचून आसा की ना की त्यावय आमकां गोतना कसं जाल्ला म्हणून एकक पंता मिगेले अम्मा शत्रुघ्नच तिका थंय वय बे ती गेले पळय ताका पळोवन पुणी ती दीस काडपुरो जाल्यार कौसल्य कशी दीस काडतले ती प्राणत्याग करता की म्हूण म्हणलेले विशयान तूं म्हाका भंय आस रायू कशी वर्तल तो म्हूण म्हणटा पक्कनी राया कसले जाल्ले कौसल्य मरण पावतली मेगल अम्माय मरण पावतली विनष्टेन रपतौ पश्चात कौसल्या विनशिष्यती अनंतरम च मातापी मम नाशम उपेष्यती म्हूण मेगेल अम्माय नाश जातली म्हूण सकडी सांगतरस तो अशी म्हळ्यार ताका लक्ष्मणाक थंय कसं जाल्लें म्हूण म्हळें लेख हुस्को ताका भारी दुख्ख जातरस अयोध्ये गती कसले मेगल अन्नाल गती कसलें अम्माल गती कसली थंय कौसल्या ती गेले गती रामाल अम्माल गती कसं जालें की थंय म्हूण म्हणलेलें एक बेजार ताका तो सुमंत्रा लेगी तशी गुहा लेगी सांगता त्या वेळार गुही रडता लक्ष्मणाले एक दुखी पळोवन ताकाय दुखता मस्त तो वय रडता तशी निचावन केलव काव्यांतू केलव रामायणांतू कसं सांगताची म्हूण म्हळ्यार लक्ष्मणाक गुहाल वयरी भंय आशिल्लें गुह कसले रामाक बाद दिता की म्हूण म्हळें भंय लक्ष्मणा आशिल्लें गुहाकय लक्ष्मणाक रामा वयर कितली प्रीती आस तो कसले बाद दिता बे म्हूण म्हणलेलें तागेल मनांत आसून परस्पर जागरण बशिल्ली की जाल्यार जागरण बैसून तांणी रामाल गुणगान करतना दोग जनांकय रामा वयर कितली प्रीती आसा म्हूण सांगून परस्पर कळ्ळें तेच गुहाक मागीर एक नमने मनाक मस्त संतोष जालके तशी ममोच बाष्पम व्यसनाभिपीडित ज्वरातुरो नागैव व्यथातुरः तागेले मनांत उरलें संकट पुरे गेल्ले गुहाल मन निश्चिंत जाल्लें लक्ष्मणाक रामाल वयर बद मोगस म्हूण सांगून भारी एक संतोश जावन गुहू निश्चिंत जाल्लो म्हूण सांगून वाल्मिकी रामायणांतू वाल्मिकी सांगताची आनीची काणी पायचे दिसाक आमी पळोवया आज सांगेल सरवै परमात्माले गुरुमुखी प्राणाल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।